हॅलो डेव्हलपर्स. या व्हिडिओमध्ये आपण कव्हर अप करूयात इनपुट अँड आउटपुट फंक्शन्स ऑफ पायथॉन आणि टाईप कास्टिंग कशी करायची, एका डेटा टाईपमधून दुसऱ्या डेटा टाईपमध्ये एखाद्या व्हेरिएबलला ट्रान्सफर कसे करायचे हे पायथॉनमध्ये आपण लर्न करूयात. तर त्यासाठी डेस्कटॉपमध्ये आपण जे ऑलरेडी फोल्डर बनवलं ते फोल्डर ओपन केले, पायथॉन प्रोग्राम्स यामध्ये राईट क्लिक करून तुम्ही ओपन इन टर्मिनल म्हणू शकतात. अनदर ऑप्शन आहे, तुम्ही URL बारमध्ये CMD टाईप करून एंटर करू शकतात. या ब्लॅक स्क्रीनमध्ये व्हीएस कोड ओपन करण्यासाठी कमांड टाकूयात कोड स्पेस डॉट, जेणेकरून व्हीएस कोड ऑटोमॅटिकली ओपन होईल आणि आपल्याला तो फोल्डर इथे ट्रिगर झालेला दिसेल, जो काही पायथॉन प्रोग्राम्स आहे. यामध्ये एक फाईल बनवली, फाईलचं नाव घेतलं आपण सेकंड डॉट पी वाय. या फाईलमध्ये आपल्याला लर्न करायचे की इनपुट कसे घ्यायचे एखाद्या युजरकडून. सपोज आपण एखाद्याला विचारले की तुझे नाव काय आहे आणि समोरचा त्याचे नाव एंटर करतो आणि सबमिट करेल आणि ते नाव आपल्याला आपल्या एखाद्या व्हेरिएबलमध्ये कॅप्चर होईल. एक्झाम्पलसाठी युजर अंडरस्कोर नेम इज इक्वल टू इनपुट एंटर युअर नेम असा एक मेसेज दिला. जसे की आपण बघतो एखादा फॉर्म फिलअप करताना त्या फॉर्ममध्ये काही फील्ड्स आपल्याला विचारल्या जातात. आपल्याला विचारलं जातं एंटर युअर नेम, आपण नाव टाकतो. एंटर युअर मोबाईल, आपण मोबाईल नंबर टाकतो. एंटर युअर पासवर्ड, आपण पासवर्ड टाकतो आणि सबमिट बटनला क्लिक करतो. त्यानंतर तो डेटा सबमिट होत असतो. त्याच प्रकारे इथे एक आपल्याला टाइप करायचे की तुमचे नाव काय आहे. त्यानंतर एंटर बटनला क्लिक केले की ते नाव जे काही टाइप केलेलं असेल ते नाव युजर नेम मध्ये जाईल आणि त्या युजर नेमला आपण प्रिंट करूयात, प्रिंट युजर नेम. मग यासाठी इनपुट घेण्यासाठी इनपुट फंक्शन आहे युजर कडून ऍक्सेप्ट करण्यासाठी आणि आउटपुट देण्यासाठी प्रिंट फंक्शन आहे. यामध्ये जर तुम्हाला असं वाटते की दोन आउटपुट प्रिंट आउट करायचे तुम्हाला, तर हॅलो एका साईडला ठेवा आणि युजर नेम एका साईडला ठेवा. जे काही नाव या ठिकाणी टाईप केलं जाईल ते युजर नेम मध्ये स्टोअर होईल आणि त्यानंतर हॅलो आणि जे काही नाव आपण वरती टाईप केलं ते त्याच्या पुढे ते नाव येईल. एक्झाम्पलला रन करून बघूयात, आयडिया एकदम क्लिअरली होऊन जाईल तुम्हाला. पी वाय सेकंड डॉट पी वाय एंटर. या ठिकाणी आपल्याला विचारलंय एंटर युअर नेम, जी की फर्स्ट लाईन होती आपली. फर्स्ट लाईन मध्ये आलाय हा मेसेज एंटर युअर नेम. एंटर युअर नेम इथे ब्लिंक होतोय. आता मी इथे नाव टाकले सपोज निलेश आणि एंटर केले, तर हॅलो निलेश असे आउटपुट आले. हॅलो कुठून आले, या ठिकाणी हॅलो आले, कोमा दिला. हा आउटपुट आल्यानंतर हा सेकंड वाला आउटपुट आलाय. म्हणजे हॅलो हा फर्स्ट वर्ड ॲज अ स्ट्रिंग म्हणून असेल आपल्याकडे. डबल कोट डिफाईन करतो स्ट्रिंगला, हा स्ट्रिंग म्हणून असेल आणि हा व्हेरिएबल आहे. जो व्हेरिएबल असतो त्याला ना सिंगल कोट असतो ना डबल कोट असतो. जो व्हेरिएबल तुम्ही ऑलरेडी प्री डिफाईन केलाय त्याच व्हेरिएबलला तुम्ही पुढे यूज करू शकता. दॅट्स इट. इथे डबल कोट मध्ये विचारलं एंटर युअर नेम, ही एक स्ट्रिंग पार्ट आहे जो इनपुट फंक्शनला आपण प्रोव्हाइड केलाय आणि त्याच्या अकॉर्डिंगली त्याने आपल्याला इथे मेसेज दिला होता की एंटर युअर नेम. मग त्या मेसेजला वाचून आपण आपले नाव टाकले आणि आपल्याला रिझल्ट मध्ये हॅलो निलेश असे रिझल्ट आलेले आहे. तर इथे दोन फंक्शन्स आपण स्टडी केले. एक इनपुट फंक्शन जो युजर कडून इनपुट घेण्यासाठी असतो आणि आउटपुट देण्यासाठी फंक्शन आहे प्रिंट फंक्शन. प्रिंट फंक्शन मध्ये तुम्ही कोमा देऊन मल्टिपल आउटपुट मेन्शन करू शकतात. मी इथे 2 केले, तुम्ही 3 4 कितीही करू शकतात. या दोन फंक्शन्सचा स्टडी झाल्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याला टाइप कास्टिंग. टाइप कास्टिंग म्हणजे काय, की सपोज तुम्ही एखाद्याकडून काही डेटा घेताय, पण तो डेटा कदाचित चुकीच्या फॉर्मॅटमध्ये येतोय. तर चुकीच्या फॉर्मॅटमधून त्याला करेक्ट फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल, तर तुम्ही काही टाइप कास्टिंगचे फंक्शन यूज करता. तर बेसिक जे 4 डेटा टाइप्स आहेत, स्ट्रिंग, नंबर, बुलियन आणि स्ट्रिंग, इंटिजर, बुलियन आणि फ्लोट, असे 4 डेटा टाइप जे आहेत, ते 4 डेटा टाइपच्या अगेन्स्ट आपल्याला प्रत्येकाचं एक एक फंक्शन आहे. एसटीआर फंक्शन आहे, तुम्ही अनदर डेटा टाइपचा डेटा एसटीआर मध्ये कन्वर्ट करू शकतात. त्यानंतर इंट या फंक्शनला वापरून तुम्ही कोणत्याही अदर डेटा टाइपचा डेटा इंटिजर मध्ये कन्वर्ट करू शकतात. फ्लोट या फंक्शनचा यूज करून कोणताही डेटा टाइप असेल ऑदर, तर तो फ्लोट मध्ये कन्वर्ट होईल. आणि बुलियन यासाठी BOOL तुम्ही यूज करू शकता, ज्याने तुम्ही अदर डेटा टाइप बुलियन मध्ये कन्वर्ट करू शकतात. एक्झाम्पल मध्ये आपण मोस्ट ऑफ केस यूज करणार आहेत इंटचा. सपोज मी एक नंबर घेतला, num1 इज इक्वल टू इनपुट विचारले एंटर
num1 कोलन. अजून एक नंबर घेतला num2, यामध्ये म्हटलं इनपुट एंटर num2 कोलन. आता हे दोन नंबर ज्या वेळेस घेईल मी आणि ह्या दोन नंबरला मी सपोज प्रिंट करायला सांगितली ऍडिशन. नॉर्मली कोणताही प्रोग्राम केला तर कोणत्याही प्रोग्राम मध्ये प्लस केलं म्हणजे दोघांची ऍडिशन होणार आहे. बट इथे काय सिनेरिओ होणार आहे हा प्रोग्राम आपण कमेंट करूयात. कमेंट करण्यासाठी तुम्ही व्हीएस कोड मध्ये कंट्रोल प्रेस करायचे आणि क्वेश्चन मार्क प्रेस करायचे. जे काही लाईन सिलेक्ट केलेले असतील त्यांना ऑटोमॅटिकली हॅश आला म्हणजे त्या लाईन कमेंट मध्ये गेल्यात. आता num1 आणि num2 ह्या दोन व्हेरिएबलची ऍडिशन होण्यासाठी आपण हा प्रोग्राम बनवलाय. बट एक्झॅक्टली ऍडिशन होतीये का अनदर काही अप्रोच त्या ठिकाणी घडतीये. सेकंड डॉट पीवाय ला आपण टाइप केलंय फर्स्ट नंबर दिला 10, सेकंड नंबर दिला 20. ओके, इथे num1 प्लस num1 झालंय, num1 प्लस num2 करायला पाहिजे 10 20 आणि आउटपुट आलंय 10 20. म्हणजे ऍडिशन न होता त्या ठिकाणी फक्त जॉईन झालेत ते. तर ऍडिशन करण्यासाठी ह्या दोघांना वेगवेगळ्या डेटा टाइप्स मधून यांना दोघांना कन्वर्ट करावं लागेल इंटिजर मध्ये. नॉर्मली ज्यावेळेस आपण प्लस यूज करतो तर ऍडिशन न होता तिथे अटॅचमेंट होते, कॉन्कॅटिनेशन होते. मग आपल्याला ऍडिशन करायचं असेल तर त्या दोघांना इंटिजर मध्ये कन्वर्ट करावे लागेल. म्हणजे num1 जो ऍक्च्युअली आहे माझ्याकडे तो स्ट्रिंग आहे आणि त्या स्ट्रिंगच्या डेटा टाइपला मला इंटिजर मध्ये कन्वर्ट करायचंय म्हणून मी त्याला इंट मध्ये कन्वर्ट करून घेतलंय. त्यानंतर num2 ला पण मी इंट num2 म्हटलंय. म्हणजे दोन्हीसाठी पण मी कन्व्हर्जन यूज केलंय. ह्या दोन लाईन थोडासा इम्पॅक्ट तयार करतील तुमच्या माइंड मध्ये. लगेच क्लिअरली इमेज जनरेट होईल आपण त्यांना कशामधून कशात कन्वर्ट केलंय. नॉर्मली ते आपल्याला भेटले होते या ठिकाणी ऍज अ स्ट्रिंग म्हणून, इनपुट ऍज स्ट्रिंग. या ठिकाणी पण जे इनपुट भेटले ते इनपुट ऍज स्ट्रिंग म्हणून भेटले. बट जे आपण त्याला कन्वर्ट केलंय तर कन्वर्ट जे झाले ते कन्वर्ट इनटू इंटिजर फील्ड मध्ये कन्वर्ट झाले. इथे पण जे काही कन्वर्ट झाले ते कन्वर्ट जो झालाय तो इंटिजर फील्ड मध्ये झालाय. आणि मग ज्या वेळेस आपण इथे ऍडिशन केली तर ही ऍडिशन एक्झॅक्टली झाली आहे इंट प्लस इंटचे. जर हीच ऍडिशन मी कन्व्हर्जनच्या अगोदर केली असती तर ही ऍडिशन नसती झाली. ही काय झाली असती एसटीआर प्लस एसटीआर. ऍडिशन नसते ती अटॅचमेंट झाली असती तर जॉईन झाले असते. इंटिजर प्लस इंटिजर ही होत असते ऍडिशन. मग या ठिकाणी दोन्ही मधला फरक तुम्हाला लक्षात आला असेल की इनपुट घेतल्यानंतर त्याला टाइप कास्ट करून स्ट्रिंग मध्ये कसं कन्वर्ट करायचं आहे तर एसटीआर वापरून कन्वर्ट करू शकतात. जर तुमच्याकडे इंटला कन्वर्ट करायचं स्ट्रिंग तर एसटीआर. जर स्ट्रिंगला इंटिजर मध्ये कन्वर्ट करायचं तर आयएनटी फंक्शन यूज करू शकतात आणि प्रिंटिंग साठी तुम्ही त्यांना चेकआउट करून घेऊ शकतात. सिम्पली पुन्हा प्रोग्राम रन करून बघूयात. 10 टाकलंय 20 टाकलंय तर आउटपुट मध्ये बघा इथे ज्या वेळेस एसटीआर प्लस एसटीआर आले तर 10 आणि 20 आले आणि इथे ज्या वेळेस कन्वर्ट करून इंटिजर मध्ये घेतलेत आणि इंट प्लस इंट आलंय तर ऍडिशन झाली आहे 30. दॅट्स इट. यामध्ये टाइप कास्टिंग मध्ये मल्टिपल फंक्शन्स आहेत. एसटीआर, फ्लोट आणि बुलियन ह्या फंक्शनचा सेम वर्कआउट राहणार आहे. जसा इंटिजर स्ट्रिंग मधून इंटिजरला कन्वर्ट केलंय तसं स्ट्रिंग मधून फ्लोटला करायचं असेल किंवा स्ट्रिंग मधून बुलियनला करायचं असेल तर अदर फंक्शन्स तुम्ही ट्राय आउट करू शकतात. येणाऱ्या फ्युचर प्रोग्राम्स मध्ये आपण यामधील जशी नीड असेल तसे फंक्शन्स यूज करणार आहोत. तर या व्हिडिओसाठी एवढेच. थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढील टॉपिक कव्हर अप करूयात.